साऊज किचन मराठीमध्ये आज मी तुम्हाला पुदिन्याची चटणी बनवून दाखवणार आहे। पुदिन्याची चटणी बनवायला घेतली तर ती स्मूथ होत नाही, तिचा रंग हिरवागार होत नाही आणि बनवून ठेवली तर ती काळी पडते किंवा तिला पाणी सुटतं, असे प्रॉब्लेम येतात। पण आजच्या व्हिडिओमध्ये मी जशी तुम्हाला पुदिन्याची चटणी बनवून दाखवली आहे, तशी जर तुम्ही सुद्धा बनवली तर तुम्ही बनवलेली पुदिन्याची चटणी सुद्धा एकदम हिरवीगार, एकसंध आणि चवीला एकदम भन्नाट होईल। या पुदिन्याच्या चटणीला एवढी चव असते की फक्त चपातीला लावून रोल करून जरी आपण ही चटणी खाल्ली तरी मस्त लागते। पराठ्याबरोबर पण आपण ही खाऊ शकतो आणि सँडविचमध्ये लावण्यासाठी खास करून ही पुदिन्याची चटणी केली जाते। चला तर मग कशी बनवायची ते पाहूया। पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी इथं मी एकदम फ्रेश हिरवागार असा पुदिना घेतलेला आहे। याच्यातल्या अर्ध्या जोडीची मी इथं पुदिन्याची चटणी बनवणार आहे, तर त्याची मी अशी पानं नीट करून घेतली आहेत। पुदिन्याची पुढची जी कोवळी पानं असतात ती थोडीशी देठासकट घ्यायची आणि मागचे जे दांडे असतात ते जाड असतात तर ते आपल्याला घ्यायचे नाही आहेत, कारण त्या दांड्यासकट जर पुदिन्याची चटणी केली तर ती चोथट होते, एकदम मऊ एकसंध अशी होत नाही आणि खाताना पण ते व्यवस्थित लागत नाहीत। त्याच्यामुळे जाड दांडे काढायचे आणि पुढचा कोवळा देठ आणि फक्त पानं घ्यायची आहेत। पुदिन्याची पानं निवडल्यानंतर ती पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, मग त्याला माती लागली असेल तर ती निघून जाते। पुदिन्याची पाने जर स्वच्छ असतील तर एका पाण्याने धुवायची आणि त्याला जर माती असेल तर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। इथं एका पाण्यामध्ये ही पानं मी स्वच्छ अशी धुवून घेतली आहेत। त्याच्यातलं पाणी निथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये पानं मी टाकून घेतली। आता याच्यातच थोडीशी मी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर टाकली आहे। मागचे जाड दांडे न घेता पुढचे कोवळे जे दांडे असतात कोथिंबीरीचे त्यासकट कोथिंबीर इथं मी घेतली आहे। आता याच्यात मी अर्ध्या लिंबाचा रस टाकते। लिंबाचा रस टाकल्यामुळं चटणी काळी पडत नाही। तो लिंबाचा रस नसेल तर त्याऐवजी इथं 1 चमचा दही वापरायचं। आता 1 मिरची इथं मी अशी तोडून टाकली आहे। चटणी किती तिखट हवी त्यानुसार मिरचीचं प्रमाण घ्यायचं आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकल्या। आता या चटणीची टेस्ट बॅलन्स करण्यासाठी याच्यात मी अगदी थोडीशी साखर टाकली। साखर टाकल्यामुळं चटणीला छान हिरवागार असा रंग येतो। आता याच्यात अगदी थोडासा आल्याचा तुकडा इथं मी कापून टाकते। चटणी छान एकसंध व्हावी आणि चटणीला रंगही मस्त यावा यासाठी याच्यात मी 1 मोठा चमचा एकदम बारीक शेव असते ती टाकली आहे। तुमच्याकडे जर ही बारीक शेव नसेल तर फरसाण्यामधली मोठी शेव किंवा जी गाठी शेव असते किंवा पापडे असतात त्यासुद्धा तुम्ही इथं ह्या चटणीसाठी वापरू शकता। आता याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं। इथं तुम्ही थोडासा चाट मसाला किंवा काळं मीठ असतं त्याचा सुद्धा वापर या चटणीसाठी करू शकता, त्याच्यामुळे चटणीला चव मस्त येईल। आता 2 चमचे याच्यात पाणी टाकलं म्हणजे छान अशी बारीक चटणी आपल्याला वाटता येईल। पाणी टाकल्यानंतर थोडंसं फिरवून घेतलं। शेंगदाणे टाकायचे राहिले होते तर 1 चमचा शेंगदाणे इथं मी चटणीसाठी वापरते आहे, कारण शेंगदाण्यामुळं चटणी एकदम मऊसूत वाटली जाते आणि तिला एक संधपणा येतो। शेंगदाणे नसतील तर त्याऐवजी 2 चमचे भाजकी डाळ असेल तर ती तुम्ही इथं चटणीसाठी वापरा। शेंगदाणे टाकल्यानंतर एकदम बारीक असं हे सगळं मी वाटून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता चटणी किती हिरवीगार झाली आहे आणि एकसंध झाली आहे। याच्यापेक्षा जास्त पातळ ती आपल्याला करायची नाही आहे, त्याच्यामुळे वाटताना खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, फक्त वाटण्यापुरतंच अगदी 2 चमचे पाणी टाकायचं आहे। चटणीच्या टेक्स्चरवरून तुम्हाला कळत असेल ती किती दाटसर झाली आहे आणि रंग पण खूप छान आला आहे आणि चवीला तर एकदम मस्तच झाली आहे। तर तुम्ही सुद्धा एकदा ही चटणी नक्की बनवून बघा। आज मी बनवून दाखवलेली चटणी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला सांगा। व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।